पैठण तालुक्यातील कडेठाण गावातील 18 शेतकरी कुटुंबांसह पैठण तहसील कार्यालयासमोर 6 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. पैठण तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनानुसार कडेठाण येथील गट क्रमांक 23 व 24 या गायरान जमिनीवरील 52 एकर क्षेत्रावर गावातील 18 कुटुंब सन 1972 पासून आपली उपजीविका भागवत आहेत. सर्व जाती धर्मातील हे गावकरी याच गायरान जमिनीवर विविध पिकं घेत असून आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु गेल्या 6 महिन्यापूर्वी काही अज्ञात लोकांनी या गायरान जमिनीवर अचानक झोपड्या उभ्या करून या शेतकऱ्यांना धमक्या देऊन हाकलून लावले आहे. झोपड्या उभ्या केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दादागिरी आणि दमदाटी करून या गायरान जमिनीवर कब्जा केलाय. सदरील जमिनीवर कब्जा केल्याने या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय आदी सर्वच ठिकाणी न्याय देण्याची लेखी मागणी केली आहे. परंतु या गायरान कसणाऱ्या शेतकऱ्यांची दखल न घेतल्याने शेवटी कडेठाण गावातील 18 शेतकरी कुटुंबाने आपल्या घरातील महिलांसह सेक्युलर रिपब्लिकन संघटनेचे तालुका प्रमुख अनिल सूर्यनारायण यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसील कार्यालयासमोर 6 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये अनिल सूर्यनारायण, गौतम कांबळे, भीमराव झिरपे, विश्वास जाधव, भाऊसाहेब गायकवाड, देवीदास जाधव, भागवत नेहरकर, अर्जुन मुळे, काणू गांगे, आबाराव कोल्हे, जगन्नाथ सूर्यनारायण, निर्मला कांबळे, वर्षा सूर्यनारायण, कडूबाई बोरुडे, सागरबाई नेहरकर, गीताबाई झिरपे यांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला आहे. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. आमचे हाल चालले ते आम्ही रहिवासी होतो तिथले, आम्ही वैतीला होतो आम्ही लई कष्ट केलेले, पण ते अचानक आले, आमचं हिसकून घेतला आमचा पदार्थ. पारधी लोकांनी कवानीच आले ना आमच्या तिथे येऊन बसले. पूर्ण त्यांनी काय हे केलं म्हणून आम्ही जागर बसलो. माझं नाव देवीदास अंबादास जाधव, राहणार कडेठाण खुर्द, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. 1972 सालापासून आम्ही जमीन कशितो. तिथं पारधी समाजाचे लोक येऊन बसलेले आहे आणि आम्ही भेट्यांना गेल्याच नंतर ते असे बोलते का डायरेक्ट हातेर ते घेऊन डायरेक्ट धावते. त्याच्यानंतर आम्ही निवेदन संभाजीनगर कलेक्टर ऑफिस दिले, तहसील दिले, पोलीस स्टेशन दिले, ग्रामपंचायतला दिले, ठराव आहे सगळं आम्ही वारंवार त्यांना मागणी केली. त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर सरकारी 2 एरी कडेठाण त्या गायरान जमीन असून तिथं त्यांनी 2 मोटरी टाकलेले आहे. त्याच्यानंतर ते गहू पेरला. आम्ही वारंवार त्यांच्याकडे गेलेच नंतर त्यांनी कोयत्याची भाषा रोहाड घेऊन आमच्या पाठीमागं लागते, बया पुढं करते. याच्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही तहसीलमध्ये आता उपोषणाला बसलेलो आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यापर्यंत आम्ही उठणार नाही.